अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणजे काय आणि वीज वितरण कंपनी ती ग्राहकांकडून का आकारते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागील संपूर्ण प्रक्रिया आणि गणिताचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. सुरक्षा ठेव म्हणजे वीज जोडणी घेताना ग्राहकाने वीज वितरण कंपनीकडे जमा केलेली एक निश्चित रक्कम. ही ठेव भविष्यात होणाऱ्या थकबाकीच्या आर्थिक जोखमीपासून कंपनीला संरक्षण देते आणि नियमांचे पालन करणाऱ्या ग्राहकांसाठी ती सुरक्षित राहते. 2 महिन्यांची ठेव का घेतली जाते? वीज वापरानंतर पहिले बिल तयार होणे, ते भरण्यासाठी 21 दिवसांची मुदत आणि त्यानंतर स्मरणपत्र पाठवण्याच्या प्रक्रियेत एकूण 2 महिन्यांचा वीज वापर झालेला असतो. म्हणूनच ही सुरक्षा ठेव 2 महिन्यांच्या सरासरीवर आधारित असते. उदाहरणार्थ, जर तुमचे सरासरी मासिक वीज बिल 15 रुपये असेल तर थकबाकीची जोखीम 2 महिन्यांची असते. त्यामुळे 2 महिन्यांच्या वापरानुसार तुमची एकूण आवश्यक सुरक्षा ठेव 3000 रुपये निश्चित केली जाते. अतिरिक्त सुरक्षा ठेव किंवा ASD का आकारली जाते? ग्राहकांचा वीज वापर दरवर्षी बदलू शकतो. कंपनी दरवर्षी या वापराचे पुनर्मूल्यांकन करते. जर तुमची आधीची ठेव आवश्यकतेपेक्षा कमी असेल तर त्या फरकाची रक्कम अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून वीज बिलात आकारली जाते. थोडक्यात सांगायचे तर ASD हा कोणताही दंड नाही. ही ग्राहकाच्या वीज वापरानुसार घेतली जाणारी एक सुरक्षित ठेव आहे, जी कंपनीला आर्थिक जोखमीपासून संरक्षण देते. आशा आहे की आता तुम्हाला अतिरिक्त सुरक्षा ठेव आणि ती का आकारली जाते हे स्पष्टपणे समजले असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू